सर, कपिल पाटील बोलणार आहेत. गाणार साहेबांना बोलायचं आहे, त्याच्यानंतर गजबी यांना बोलायचं आहे, दत्तात्रय सावंत आहे, बाळाराम पाटील आहे. सर, तुमचं झालं म्हणे. राहिले नाही, मला जयंत जाधव सांगून गेले की झालं. ठीक, तयार आहेत ना ते ऐकायला, तयार आहेत ना ते ऐकायला. सर, आता तर 12:45 पर्यंत आहे. नंतर बघू सभापती काय होतं. आताच प्रत्येकाने जर वेळेची मर्यादा पाळली तर मला वाटतं 12:45 पर्यंत संपवू शकतो आपण. कपिल पाटील सुरू कर. सन्मान्य सभापती महोदय, शिक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषद नियम 260 अन्वये जो प्रस्ताव सभागृहासमोर आहे त्यावर मी माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. सभापती महोदय, गेल्या 3.5 वर्षात गाणार साहेब बी आहे, शिक्षण 14 जण आहेत. सभापती महोदय, सुरू करू का? तुम्ही बोला ना पाटील साहेब. सभापती महोदय, गेल्या 3.5 वर्षामध्ये सगळं शिक्षण क्षेत्र ढवळून निघालेलं आहे. ज्या पद्धतीने शिक्षकांना आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संस्थांना संघर्ष करावा लागतोय सरकारशी, पण सरकार दाद देत नाही, अशी 3.5 वर्ष आहे. साधा पगाराचा आमचा अधिकार होता. गेले वर्षभर आम्ही 8 महिने 9 महिने भांडत होतो. मी मुंबईच्या शिक्षकांना सलाम करतो की त्यांनी हिमतीने या सरकारशी लढाई केली. शिक्षण मंत्री ऐकले नाही, शिक्षण सचिव ऐकले नाही. बस मनाला वाटलं म्हणून राष्ट्रीयकृत बँकेतनं पगार काढले आणि आपल्या एका जिल्हा बँकेत, ज्या जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये नाबार्डने ताशेरे पूर्वी सोडलेले आहेत, ज्या जिल्हा बँकेच्या संदर्भात आता तर मुंबई हायकोर्टाने मान्य सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले की ही असुरक्षित बँक आहे, बुडती बँक आहे. त्या बुडत्या बँकेमध्ये आमचे पगार नेले गेले. मी पुन्हा पुन्हा विनंती करत राहिलो, मोर्चे निघाले, निदर्शनं झाली, पत्रकं दिली, किती वेळा तरी आम्ही भेटलो, पण न्याय नाही दिला सरकारने. शेवटी हायकोर्टात जावं लागलं. हायकोर्टात शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर, कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि कार्यवाह जालिंदर सरोदे गेले. मान्य हायकोर्टाने निकाल दिला आणि सुस्पष्ट निकाल दिला होता. तो स्वीकारून ताबडतोब पगार सुरू करणं आवश्यक होतं, पण नाही शिक्षण खात्याने केलं तसं. आपल्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने सल्ला दिला की तुम्हाला सुप्रीम कोर्टात जायचं असलं तरी सुद्धा तुम्हाला शिक्षकांचे पगार अडवता येणार नाहीत, पण अडवण्यात आले, जाणीवपूर्वक अडवण्यात आले. हायकोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करणं आवश्यक होतं, पण बोंब काय मारत राहील म्हणजे कपिल पाटील पगार अडवतात. अरे मी काय मंत्री आहे? मी काय तुमच्या खात्याचा शिक्षण सचिव आहे? पगार देणारे तुम्ही आहात. मी पगार घेणाऱ्या शिक्षकांच्या बाजूने तुमच्याशी लढतो आहे आणि मान्य हायकोर्ट सांगते, तुमचं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट सांगतंय, मान्य मुख्यमंत्री सांगतायत, मान्य वित्तमंत्री सांगतायत, पण तरी तुम्ही पगार दिले नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाकडे जावं लागलं आणि सुप्रीम कोर्टाने तोच निकाल हायकोर्टाचा मान्य केला आणि तुमचं अपील फेटाळून लावलं आणि पुन्हा सांगितलं की नाबार्डचा जो ताजा रिपोर्ट आहे जानेवारी 18चा, त्या रिपोर्टमध्ये तर स्वच्छ सांगितलं आहे की अनेक घपले याच्यात आहेत. भ्रष्टाचाराने पूर्णपणे लिप्त अशी झालेली बँक आहे आणि ही बँक हाय रिस्क बँक आहे, असुरक्षित बँक आहे. मान्य हायकोर्टाने सांगितलं तर एक दिवस सुद्धा इथे पगार ठेवता येणार नाही शिक्षकांचे तुम्हाला इथल्या अकाउंटवरती. इतकं स्पष्ट निकाल देत असताना सुद्धा शिक्षकांनी मी लढायला लावलं. साध्या शिक्षकांच्या पगारासाठी जो हक्काचा आहे, नियमाने मिळतो, तो सुद्धा तुम्ही द्यायला तयार नाही आहेत. सभापती महोदय, विनाअनुदानित शिक्षक गेले 15 वर्ष लढतायत. त्यांना असं वाटलं की नवीन सरकार आल्यानंतर आपल्याला अच्छे दिन येतील, पण नाही. तुम्ही 20% देतो सांगितलं, पण नाही दिले. जे 100% आले त्यांनाही म्हणतात की तुम्हाला 20% देऊ, पण देत नाही. काय त्यांचा अपराध आहे? बिन पगारी बिचाऱ्यांनी काम केलं, आपल्या संसाराची वाताहत झाली, पण आपलं काम सोडलं नाही. त्या शिक्षकांना किमान न्याय देण्याची तुम्ही गरज होती, तेही तुम्ही दिलं नाही. रात्र शहानुभूती बालन टाळलं. मुंबईचं रात्रशाळा हे मुंबईचं खास वैशिष्ट्य होतं. त्या रात्रशाळा अशा जर्जर करून ठेवल्या की आज त्या शाळा चालणं कठीण झालेलं आहे. शिक्षक नाही, तिथे सरप्लस शिक्षक दिलेले आहेत. तो सरप्लस शिक्षकांचा प्रश्न वेगळा, मी त्या मुद्द्याकडे येतो. पण सभापती महोदय, एका पाठोपाठ शाळा संपवण्याचा कट कारस्थान माननीय शिक्षण मंत्री महोदय करतायत, ते या महाराष्ट्राला लज्जास्पद आहे.
दुर्गम भागातल्या शाळा 1300 शाळा तुम्ही बंद केल्या. पुन्हा पुन्हा आम्ही सांगत राहिलो पण तुम्ही ऐकायला तयार नाही आहात. ज्या शिवाच्या वाडीच्या शाळेचं सांगितलं मी तुम्हाला, मराठी भाषा दिन, एका बाजूला मराठा भाषी दिनी इथं गजर करायचा विधान भवनाच्या प्रांगणामध्ये, आणि त्याच दिवशी शिवाच्या वाडीच्या शिक्षकाला सांगायचं शाळा बंद करतो की नाही, अन्यथा तुला निलंबित करू, अशी ऑर्डर पाठवायची. कशा पद्धतीचे राज्य चालू आहे? सभापती महोदय, पेन्शनच्या प्रश्नावरती गेले काही वर्ष सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक सुद्धा भांडतायत. शिक्षकांमधली म्हणजे प्रायमरी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांमधली वितेश खांडेकर असेल, प्राजक्त झावरे पाटील असेल, तानाजी कांबळे असेल, जालिंदर सरोदे असतील, ही सगळी मंडळी मोर्चे काढतायत आणि नाही जाऊ नये काय ही सगळी मंडळी सारखा संघर्ष करतायत, पण त्यांना तुम्ही उत्तर द्यायला तयार नाही. मान्य हायकोर्टाने 2005च्या पूर्वी जे कर्मचारी आणि शिक्षक नियुक्त होते, कार्यरत होते, त्यांना तुम्हाला पेन्शनचा अधिकार नाकारता येणार नाही असा स्वच्छ निकाल दिला. पण पुन्हा औरंगाबाद आणि नागपूर कोर्टाचा निकाल वेगळा असं सांगून तुम्ही ते सगळं प्रकरण भिजत ठेवलं. म्हणजे 2005च्या अगोदर जे लागले त्यांना तुम्ही द्यायला तयार नाही आहात, आणि नोव्हेंबर 2005 नंतर जे शिक्षक आले त्यांना परिभाषित अंशदायी योजना तुम्ही लागू केली असं म्हणता, पण ती लागू करू शकला नाही, आणि जो फरक आता भरायचा तोही तुम्ही भरू शकणार नाही. म्हणून डॉक्टर तांबे म्हणाले ते बरोबर आहे की तुम्ही या सगळ्या 2005 नंतरच्या सगळ्या शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे. या सभागृहात हा प्रश्न आम्ही अनेकदा उपस्थित केला. कोर्टात लोक लढतात, मुंबई हायकोर्टाचा स्पष्ट इंटरिम रिलीफ आहे, पण तुम्ही ऐकायला तयार नाही आहेत. जायचं कुठे या लोकांनी? सभापती महोदय, रिक्त जागांच्या संदर्भात नेहमी चर्चा होते. या घडीला मगाशी आकडा विक्रम काळेंनी सांगितलं की 7-7.5 लाख शिक्षक आहेत. ती मंजूर पदांचा आकडा आहे. प्रत्यक्षात 5.5 लाखापेक्षा अधिक शिक्षक कार्यरत नाही. याचा अर्थ असा की किमान 1.5 लाख पद रिक्त आहे, आणि दुसऱ्या बाजूला डीएड आणि बीएड झालेल्या शिक्षकांची उमेदवारांची संख्या, जे शिक्षक होऊ शकतात, ती सुद्धा 1.5 लाखाहून अधिक आहे. ते म्हणतात आम्ही टीएटी पास होतो आहोत, आम्ही क्वालिफाय आहोत, रिक्त जागा भरा आणि आम्हाला नोकरीवर घ्या. तुम्ही घ्यायला तयार नाही. प्रश्न नोकऱ्यांचा नाही आहे, त्यांचा अधिकार आहेच नोकरी मागण्याचा. जागा रिक्त असतील तर त्यांनी का मागू नये, तुम्ही दिल्या पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांचं जे प्रचंड नुकसान होतं त्याचं काय? मान्य हायकोर्टाने 2012-13च्या दरम्यान एक महत्वाचा निर्णय दिला. कोणी कोर्टात गेले नव्हतं. टाइम्स ऑफ इंडियात एक छोटी बातमी वाचून कोर्टाने सुमोटो निर्णय दिला आणि सांगितलं की इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांसाठी ज्या रिक्त जागा आहेत ताबडतोब भरा, यासाठी शिक्षक दिले पाहिजेत. हायकोर्टाने स्वतःहून सांगितलं. त्या दरम्यान जे शिक्षक भरले गेले त्यांना या नवीन सरकारने आल्याबरोबर बाहेर काढलं. म्हणजे तुमच्या नेमणुका बेकायदेशीर आहेत. अरे जाहिरात देऊन केलेल्या आहेत, हायकोर्टाच्या आदेशानुसार दिलेल्या आहेत. मी मुंबईचं प्रतिनिधित्व करतो सभापती महोदय. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मुंबईतल्या शाळा 99% शाळा, 0.1% मी बाजूला सोडतो अपवाद म्हणून, या शाळा पैसे घेत नाही नेमणुकांमध्ये. पारदर्शकपणे सगळी भरती करतात, जाहिरात देतात. मग ती बालमोन असेल, किंग जॉर्ज असेल, राजा शिवजी इंडियन एज्युकेशन सोसायटी असेल, विकास हायस्कूल असेल, या सगळ्या ज्या संस्था आहेत किंवा कॉन्व्हेंटच्या ज्या शाळा आहेत, अत्यंत पारदर्शकपणे इथली भरती होते, गुणवत्तेवरती भरती होते. त्यांना तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि गेले 2 वर्ष त्या शिक्षकांना चक्रा मारायला लावल्या. आयुक्तांकडे प्रकरणं सोपवली. पुन्हा पुन्हा ते सांगतायत. आणि जी 2 प्रकरणं मी उपस्थित केली बोगस शिक्षकांच्या संदर्भामध्ये, त्यांच्या त्या 2 शाळांवरती अद्याप कारवाई झाली नाही. माननीय शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं होतं नागपूरच्या अधिवेशनात, मागच्या नागपूरच्या अधिवेशनात. अजूनही कारवाई झाली नाही. पण बाकीच्या ज्या 1200 शिक्षकांच्या संदर्भामध्ये त्यांना ज्या पद्धतीने छळलं जाते मला कळत नाही. तुम्ही शिक्षकांना काय छळता? शिक्षणाचा हा एवढा मोठा जो गाडा आहे तो शिक्षकांच्या शिवाय चालू नाही शकत. शिक्षण पोहोचवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे तो शिक्षक. इमारती नसल्या चालतील पण शिक्षकता द्यायला हवा. तुम्ही त्या शिक्षकाला ज्या पद्धतीने छळतायत त्याचा निषेध कसा करावा माझ्याकडे शब्द नाहीत. इतक्या वाईट शब्दामध्ये मला याचा धिक्कार करावा असं वाटतं. सभापती महोदय, आकृती बंधाचा उल्लेख माननीय विक्रम काळेने आणि डॉक्टर तांबेंनी सुद्धा केला.
शाळा शिप्या विना आहेत, शाळा क्लर्क विना आहेत, कर्मचारी नाहीत. आणि गेले 3.5 वर्ष तुम्ही कोणता अभ्यास करतात की कोणत्या आकृतीबंध हवा आहे? मुलं आहेत ना, शाळा आहे ना, मग कर्मचारी द्यावे लागतील. तुम्ही एकही माणूस भरू देत नाही. भरतीवरती बंदी ठेवली, जशी शिक्षकांच्या भरतीवर बंदी आहे तशीच आकृतीबंधावरती बंदी आहे. ही बंदी तात्काळ उठवा. किमान प्रत्येक शाळेला 500 मुलं जिथे आहेत तिथे किमान एक क्लर्क, एक शिपाई आणि एक अन्य कामांसाठीचा सफाईसाठीचा कर्मचारी याची किमान गरज असते. तुम्ही तेही द्यायला तयार नाही. शाळा 500 पेक्षा छोटी असली तरी सुद्धा त्यांना कर्मचारी लागणार आहे ना, मग का देत नाही तुम्ही? तुम्ही ताबडतोब दिला पाहिजे. त्यासाठी पुन्हा अभ्यास समित्या, पुन्हा आणखीन कमिट्या नेमत राहायचं हे काही बरोबर नाही. सभापती महोदय, 5 मिनिटं झाली सर. माझी विनंती आहे तुम्हाला की मला पुरेसा वेळ द्यावा. सभापती महोदय, राज्याची काय स्थिती आहे? विद्यापीठांचे निकाल लागलेले आहेत. म्हणजे निकालांचा निकाल लागला, एकही निकाल नीट लागत नाही. आपल्याला असं वाटत होतं की बोर्डाच्या परीक्षांचे निकाल तरी नीट लागतील, पण अडचण अशी आहे की पेपर फुटायला लागलेले आहेत. कुणी बाहेरच्या क्लासवाल्यांनी पेपर फोडले तर मी तुम्हाला दोष देणार नाही, पण एक प्रकरण तुमच्या समोर देतो सभापती महोदय. एका वर्तमानपत्रामध्ये 19 जानेवारी 2018च्या SSC मित्र या विशेष पुरवणीमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एक नमुना सायन्स अँड टेक्नॉलॉजी नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. ही प्रश्नपत्रिका जशीच्या तशी तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत आली, जशीच्या तशी. एक अक्षर सुद्धा इकडे तिकडे नाही. पहिला प्रश्न सेक्शन 1, ड्रॉ वेल लेबल डायग्राम्स, तेच वाक्य. खाली दिलेल्या ऑप्शन उत्तरांचं तेच आहे. पहिल्या प्रश्नापासून म्हणजे पहिल्या नोटच्या प्रश्नापासून अगदी नोटेपासून ते शेवटच्या अक्षरापर्यंत अक्षर न अक्षर, शब्द न शब्द इकडे आणि तिकडे नाही. मी तुम्हाला सभापती महोदय हे देतो. पेपर फुटला, एखाद्या ट्युशन क्लासवाल्याने फोडला असेल, त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करू शकाल. पण याचं काय करायचं? वर्तमानपत्रात ज्या नमुना प्रश्नपत्रिका येतात जशाच्या तशा उचलायच्या आणि प्रश्नपत्रिका म्हणून टाकायच्या. काय चाललंय? हे केवळ एक उदाहरण आहे, जसं तसं आहे म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं, पण अनेक प्रश्नपत्रिकांच्या बाबत हे घडलेलं आहे. जसे तसे प्रश्न उचललेले आहेत. अरे फरक करा थोडा तरी. प्रश्नपत्रिका, प्रश्न परीक्षा या नीट झाल्या पाहिजेत, परीक्षेसारख्या झाल्या पाहिजेत. पण तुम्ही ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे या शिक्षण खात्याचा, यांना शिक्षकांना छळण्यासाठी भरपूर वेळ आहे, पण बोर्डाच्या परीक्षा गुणवत्तेने चालाव्यात यासाठी वेळ नाही आहे असं सरकारकडे आणि मंत्रिमंडळाकडे आणि सचिवांकडे. सभापती महोदय, राज्याची हालत काय? सन्माननीय निलमताई मगाशी आकडेवारी सांगत होत्या. काळे सरांनी मी आकडेवारी दिली, मी काय ती रिपीट करत नाही. पण शिक्षणावरती या सरकारचा खर्च हे सरकार आल्यापासून दरवर्षी खाली खाली जात चाललेला. मी तुम्हाला आकडेच दाखवतो सभापती महोदय. किमान 7% खर्च शिक्षणावरती एकूण स्थूल उत्पन्नाच्या झाला पाहिजे, GDPच्या झाला पाहिजे, असं मौलाना आझादांपासून, कोठारी कमिशन पासून सातत्याने सांगण्यात आलं. मागच्या सरकारने 3.5% वर दिला आणि फक्त एकदाच शेवटच्या काळामध्ये तो 5% गेला होता. परंतु आता हे सरकार आल्यापासून 2014-15 मध्ये एकूण टक्केवारी होती शिक्षणावरच्या खर्चाची, म्हणजे याच्यामध्ये सगळं आलं यांचं, शालेय पासून ते उच्च शिक्षणापासून तंत्र शिक्षणापर्यंत 2.19. 15 मध्ये ते वाढलेलं दिसतं आणि तिथून जी घसरण सुरू झाली ती आता 16-17 मध्ये 1.98 आणि 17-18 मध्ये 2.11. आणि आता पुढचा अंदाज जो दिलेला आहे आपल्या आर्थिक अहवालामध्ये तो दिलाय 2.9, 2.09. इतका जर कमी खर्च होणार असेल शिक्षणावरती तर शाळा चालणार कशा, कॉलेजेस चालणार कशी? या शिष्यवृत्तींचा मगाशी डॉक्टर तांबेने आवर्जून उल्लेख केला की शिष्यवृत्त्या मिळत नाही म्हणून मुलांचं शिक्षण तुटतं, शिष्यवृत्त्यांची रक्कम मिळत नाही कॉलेजना म्हणून कॉलेज आज संकटात आहेत, संस्था संकटात आहेत. तुम्ही काहीच द्यायचं नाही ठरवलेलं आहे. म्हणजे एका बाजूला अनुदान द्यायचं नाही,
दुसऱ्या बाजूला फी माफी आहे, जी फी माफी आहे त्या फीचे पैसे द्यायचे नाहीत, शिष्यवृत्तीचे पैसे द्यायचे नाहीत. मग तुम्ही करता कशासाठी चालवता? आतापर्यंतचा सगळ्यात नीचांक या सुधारित अर्थसंकल्पाने गाठलाय तो शिक्षणाच्या खर्चावरचा. सभापती महोदय, गेल्या 3 वर्षामध्ये सभापती महोदय एकूण बजेटच्या 75% रक्कम ही प्राथमिक शिक्षणासाठी राखून ठेवली पाहिजे असं सांगितलं गेलं. प्रत्यक्षात हा आकडा 55% वर एकदाही गेलेला नाही. ही जर स्थिती असेल तर शाळा आणि कॉलेजेस चालवायचे कशा? सभापती महोदय, शाळाबाह्य मुलं यांचाच खात्याचा अहवाल सांगतो की 4 ते 4.5 लाख मुलं बाहेर आहेत. ही मुलं जर आत यायची असतील आणि गळती थांबवायची असेल तर सरकारला हे सहज शक्य आहे. पण सरकारने जाणीवपूर्वक ठरवलं आहे की विद्यार्थ्यांची गळती वाढवायची आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांची गळती करायची, म्हणून संच मान्यतेचे नवे निकष आखण्यात आलेले आहेत. शिक्षकांची जी संख्या कमी होती आहे आणि शिक्षक जे सरप्लस होत आहेत, म्हणजे एका बाजूला 1.5 लाख जागा रिक्त आहेत, पण दुसऱ्या बाजूला मान्य मंत्री महोदय आम्हाला काय सांगतात की भरती का नाही, की सरप्लस शिक्षकांचं समायोजन झालं पाहिजे. पण शिक्षक सरप्लस का झाले? मुलं कमी झाले म्हणून शिक्षक सरप्लस झालेले नाहीत. 2015चा तुम्ही जो शासन निर्णय आहे, संच मान्यतेचे निकष तुम्ही जे बदलले त्यामुळे शिक्षक कमी होत आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत किंवा उर्दू या 3.5-4 भाषांसाठी फक्त यापुढे एक शिक्षक राहणार आहे आणि तो ठेवण्यात आलेला आहे. उरलेले 3 शिक्षक हे तुम्ही सरप्लस केलेले आहेत. शिक्षकच नाहीत. सभापती महोदय, अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि या मुद्द्याची चर्चा जर आपण करणार नसू आणि वेळेच्या बंधनात बांधणार असू तर आधीच या सरकारकडनं जे शिक्षणाचं वाटोळ आहे त्याला आपण मदत केल्यासारखं होईल. म्हणून माझी विनंती आहे की या चर्चेसाठी वेळ पुरेसा वाढून द्यावा. शिक्षक सरप्लस त्यामुळे झालेलं आहे आणि तुमच्या समायोजनासाठी तुम्ही पुढची भरती थांबवलेली आहे. बोर्डाच्या परीक्षा आता संपल्या, पण सायन्ससाठी शिक्षक नव्हते, इंग्रजीसाठी शिक्षक नव्हते, गणितासाठी शिक्षक नव्हते. तुम्ही त्याचं काय करणार आहात? सभापती महोदय, या सरकारला रस आहे तो पैसे वाचवायच्या आणि मुक्त विद्यालयाचे. म्हणजे मला आज त्यांनी निर्णय जाहीर केलाय, म्हणजे वर्तमानपत्रात वाचला मुक्त विद्यालयाची कल्पना मांडली आहे त्याने. खरं सभागृहात मांडली असती त्याने अधिक बरं झालं असतं, कारण अधिवेशन सुरू आहे. पण मला त्याचं स्वागत करताना भीती याची वाटते, म्हणजे शिक्षण मुक्तच झालं पाहिजे आणि सगळ्या शाळा मुक्त शाळेसारख्या बनल्या पाहिजेत. पण त्याच्याऐवजी जेव्हा तुम्ही मुक्त शाळेची कल्पना केवळ मांडतात तेव्हा असलेल्या शाळा बंद करण्याचं तुमच्या डोक्यातलं जे गणित आहे ते तुम्ही पक्क करू मागतात, याची मला भीती वाटते. सभापती महोदय, कला आणि क्रीडा शिक्षक संपवले तुम्ही. एकाही शाळेमध्ये आता कला क्रीडा शिक्षक राहिलेला नाही. सभापती महोदय, मराठीच्या सक्तीच्या संदर्भामध्ये मला आणखी एक मुद्दा मांडायचा आहे. मगाशी तो अनेक सदस्यांनी मांडला, पण माझी पुन्हा पुन्हा विनंती आणि माननीय शिक्षण मंत्र्यांनी त्याबद्दल सहमती व्यक्त करून सुद्धा निर्णय ते का करत नाहीत मला कळत नाही. शाळा कोणत्याही बोर्डाची असो तिथे मराठी शिकवली गेली पाहिजे. आपल्या साहित्य संमेलनाचे जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत लक्ष्मीकांत देशमुख, त्यांनी मागणी केली की केरळ आणि कर्नाटक प्रमाणे या राज्यात सुद्धा लर्निंग ऍक्ट झाला पाहिजे, मराठी लर्निंग ऍक्ट झाला पाहिजे, मराठी शिकवण्याचा कायदा झाला पाहिजे. का नाही आपण करायचा? आज जाहीर करा तुम्ही की सगळ्यांना मराठी शिकवावं लागेल. आणि माझी दुसरी विनंती आहे की आज गरीबातल्या गरीब माणसाला असं वाटतं की माझ्या मुलाला माझ्या मुलीला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, इंग्रजी शिक्षण मिळालं पाहिजे. माझी विनंती आहे की सगळ्या शाळा तुम्ही बायलिंग्वल करा. पहिलीपासून मराठीच्या सोबत इंग्रजी सुद्धा प्रथम भाषा करा आणि त्यासाठी आवश्यक असलेला शिक्षक वर्ग उपलब्ध करून द्या. सगळ्या शाळा चांगल्या चालते, एकही शाळा बंद पडणार नाही आणि तुम्हाला वेगळ्या शाळा करण्याची आवश्यकता राहणार नाही. सभापती महोदय, पण तुम्ही ते न करता शिक्षकांमध्ये संस्थांमध्ये भांडण लावून दिलं आहे. सेवा ज्येष्ठतेचे नियम MEPS ऍक्ट आहे अजून, जो तुम्ही संपवलेला नाही. त्या कायद्याची विसंगत असा GR काढला आणि डीएड विरुद्ध बीएड शिक्षकांचं भांडण लावून दिलं. आज प्रत्येक शाळेमध्ये 2-2 तुकडे पडलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सेवा ज्येष्ठतेवरून भांडण सुरू झाले. तुम्ही निकाल घेत नाही, तुम्हाला फक्त भांडण लावायचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही शिक्षण खातं चालवतात त्याचा धिक्कार करण्याशिवाय दुसऱ्याकडे माझ्याकडे शब्द नाही. माझी विनंती एवढीच आहे की तुम्हाला शिक्षण खातं चालवता येत नसेल तर खातं सोडून द्या, खातं बदलून मागा मान्य मुख्यमंत्र्यांकडे.
पण कृपा करून आम्हाला त्रास देऊ नका. झाला तो खेळखंडोबा खूप आला. केवळ निवडणुकीच्या राजकारणाकडे लक्ष ठेवून यांना आपल्याला कसं बाहेर काढता येईल यासाठी सगळे कारनामे करण्यापेक्षा शिक्षणावरती पुरेसा खर्च करा, त्याचा दर्जा वाढवा, दुर्गम शाळेच्या शाळा पुन्हा चालू करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. एवढं बोलून मी थांबतो.